कितीही नाही म्हटलं तरी आपल्या बायकांची कामं काही संपतच नाहीत। असाच एक आजचा स्पेशल दिवस आहे, तरीही म्हटलं की चला अगोदर ही जी काही बारीक सारीक कामं आहेत ती आपण उरकून घेऊया। आज सकाळची माझी सगळी कामं उरकली होती आणि म्हटलं की गौरवची काही कपडे आपण प्रेस करून घेऊया। सध्या तरी मी त्यांचे सगळे कपडे मी बाहेरच प्रेस करायला देते, पण म्हटलं आता सध्या शिवांश उठला नाही आणि त्यालाही 2-3 दिवस स्कूलला सुट्ट्या आहेत, म्हणून हे शर्ट्स मी प्रेस करायला घेतले आहेत। आणि आता सध्या वर्क फ्रॉम ऑफिस चालू झाल्यामुळे इस्त्रीचे कपडे रोजच्या रोज लागत आहेत, कारण की आपण जर का बाहेर हे इस्त्री करायला कपडे दिले तर त्यांची वाट आपल्याला पाहत बसावं लागतं आणि मग ते 1-2 दिवसांनी कपडे आपल्याला मिळतात। तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम, मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सगळे झोपले आहेत तोपर्यंत माझे 2 शर्ट तर प्रेस करून झाले, पण हा तिसरा शर्ट प्रेस करता करता शिवांश उठला। मग काय त्याचं रडगराणं चालू झालं आणि मग मी नंतर त्याच्याशी गप्पा मारत मारत इथे प्रेस करू लागली। त्याला म्हणलं की हे माझं शेवटचंच काम आहे आणि नंतर मी तुझ्याजवळ येईन आणि मग तुझ्यासोबत बोलेन भरपूर सारं। सकाळी उठल्या उठल्या त्याला अगोदर त्याच्याशी बोलावं लागतं, त्याला शांत करावं लागतं आणि मग नंतरच माझ्या दिवसांची सुरुवात किंवा कामांची सुरुवात मला करावी लागते। तर मग शिवांशला अगोदर इस्त्री करून झाल्यानंतर दात घासायला घेऊन गेली आणि त्यानंतर त्याला आंघोळ करायला नेलं। आंघोळीमध्येही शिवांशची मस्ती चालूच होती। आता त्याला 2 ते 3 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे तो एकदम आळशीपणा करत आहे आणि अशा सुट्ट्या पडल्या ना सलग 2 ते 3 दिवस तर मुलांना नंतर शाळेमध्ये जायलाही खूप आवडत नाही आणि मग ते खूप त्रास देतात, रडपड होते। पण तरीही मी त्याला दिवसातून 1 वेळेस शाळेची आठवण करून देते। बघा तुम्ही त्याची मस्ती कशी चालू आहे। तो आंघोळ करताना पण खेळ खेळायचा म्हणतो। मुलांना इतके खेळ खेळावे वाटतात ना, तुम्हाला सांगूच शकत नाही। शिवांश जेव्हा 1.5-2 वर्षाचा होता तेव्हा मी त्याला अशा पद्धतीने एखाद्या बादलीत किंवा टपामध्ये बसवून आंघोळ घालायची। त्याचे जे लहानपणीचे व्हिडिओ आहेत ते मी त्याला आत्ता दाखवते आणि मग त्यालाही तशाच पद्धतीची आंघोळ करायची असते, म्हणून तो मध्ये मध्ये असा बादलीमध्ये बसतो आणि आंघोळ त्याची करतो। आणि खरं सांगू का, आज मी शिवांशला बीटचा ज्यूस दिला होता आणि तो खूप आवडीने त्याने पिला। त्याचं प्रमाण थोडंसं कमीच होतं, पण तरीही त्याला खूप आवडला तो ज्यूस। तुम्हाला जर का बीटच्या ज्यूसची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तसं तर बीटचा ज्यूस मी रोज सकाळी घेते आणि मग त्यानंतर रात्री 11:30 वाजता गौरवने मला हे गोड असं सरप्राईज दिलं। मी गौरवला म्हटलं होतं की 15 तारखेला माझा बर्थडे असतो, त्या दिवशी माझा उपवास आहे, मी केक वगैरे काही कट करणार नाही। तर त्यांनी 14 तारखेलाच मला अशा पद्धतीनं बर्थडेचा केक कट करायला लावला आणि आम्ही छोटूसं बर्थडेचं सेलिब्रेशन केलं तिघांनी मिळून। खरोखर अशा काही गोष्टी असतात ज्या की खूप आनंद देणाऱ्या असतात आणि त्यातलाच हा एक क्षण असतो। मला खरोखर हे गिफ्ट आणि हे सगळं सरप्राईज खूप आवडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता शिवांशच्याही चेहऱ्यावरती किती आनंद होतो। घरामध्ये कोणाचाही बर्थडे असला तरीही केक म्हणजे शिवांशलाच कट करायचा असतो आणि त्याचं सगळं श्रेय शिवांशलाच घ्यायचं असतं। त्याला असं वाटतं की माझाच बर्थडे आहे आणि तो हे सगळ्या गोष्टी आनंदाने करतो पण, आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आनंद होतो। आणि त्यानंतर गौरवने मला आणखीन एक सरप्राईज दिलं। खरं तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार नव्हते, पण म्हटलं की ही एक खूप चांगली आठवण आहे जी की तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करत आहे। गौरवने मला जे काही हवं होतं, म्हणजेच मला एक खूप दिवसापासून पर्स हवी होती आणि तेच गिफ्ट मला दिलेलं आहे आणि त्याचा कलर आणि क्वालिटी पण खूप छान आहे। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने एकदम सांभाळून हे असे गिफ्ट पेपर काढत असते। कुठलंही मला गिफ्ट भेटलं ना, मला त्याचं रॅपर असं फाडा वगैरे वाटत नाही, कारण गिफ्ट रॅप करायला खूप मेहनत लागते आणि आपण अशा पद्धतीने फाडून वगैरे ते काढल्यानंतर त्याचाही अपमान होतो, म्हणून मग मी एकदम हळूहळू ह्या गिफ्ट अशा छान पद्धतीने ओपन करते आणि त्याचे पेपर्स वगैरे फाडत नाही। याचा
बघा तुम्ही किती छान आहे ही पर्सचा कलरही खूप छान आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे. मला हे गिफ्ट खूप आवडलं खरोखर. आणि 14 तारखेला रात्री 2 वाजता आम्ही झोपलो सगळं काही उरकून, म्हणून मग 15 तारखेला थोडासा लेट झाला उठायला आणि माझी घरातील मी सगळी काही कामं उरकली आणि त्यानंतर म्हटले की आता स्वतःला थोडासा वेळ द्यावा, स्वतःचं थोडं पॅम्पर करून घ्यावं. म्हटलं आज मी बर्थडे गर्ल आहे तर स्वतःलाही थोडंसं नटवावं सजवावं, म्हणून मग मी आज अशी नेल पेंट लावली आणि ती सुकेपर्यंत मग म्हटलं की थोडं केसांच्याकडे पण बघावं. तुम्ही बघू शकता लिटरली झाडू झालाय माझ्या केसांचा. मी जोपर्यंत केसांची ट्रीटमेंट घेते किंवा कुठलीही ट्रीटमेंट घेते, प्रेग्नन्सीनंतर मला हेअरफॉल खूप मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यानंतर मी ट्रीटमेंट वगैरे घेतली भरपूर ठिकाणी डॉक्टरांकडे जाऊन, पार्लर मध्ये वगैरे मी घेतली नाही आहे ट्रीटमेंट, पण जोपर्यंत जे त्या टॅबलेट चालू आहेत, ती ट्रीटमेंट चालू आहे, तोपर्यंतच माझे केस खूप चांगले राहतात आणि त्यानंतर अशा पद्धतीनं त्यांचा परत झाडू होतो. पण मी पोटातूनही चांगल्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न करते. माझी स्किन पण तशीच आहे. माझ्या स्किनला मी कुठल्याही पद्धतीचा मेकअप वगैरे लावत नाही. नॅचरली माझी स्किन खूप चांगली आहे, पण केस मात्र खूप झाडूचे झाले आहेत. तुम्हाला जर का कुठला चांगला डॉक्टर माहिती असेल तर मला नक्की सजेस्ट करा. आणि तुम्ही बघू शकता मग नंतर म्हटलं की थोडीशी तयारी करूया, म्हणून मग मी हे शॅडोचं सनस्क्रीन वापरते रोजच्या तयारीसाठी आणि पॉन्ड्सची ही क्रीम लावते. त्या व्यतिरिक्त मी कुठलाही मेकअप वापरत नाही. मला आणि मेकअप करताही येत नाही, म्हणून मग मी रोजच्या सारखी तयारी केली आणि मग आम्ही आज बाहेर जाणार होतो. आणि गौरवनी आणि शिवांशने पण मला पुरेपूर वेळ दिलेला आहे. इथे मी अगदी आरामात स्वतःची तयारी केली आहे आज भरपूर दिवसांनी. मग त्यानंतर हे सनस्क्रीन वगैरे लावून घेतली, पॉन्ड्सची क्रीमही लावली. तिथं मी खरोखर अशी लहान मुलांची जी हिमालयाची पावडर असते ना, ती पावडर वापरते, ती लूज पावडर वापरते आणि तीच माझ्या स्किनला सूटही होते. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम साधा सिंपल मेकअप केला आणि थोडीशी लिपस्टिक लावली आणि मग अशा पद्धतीने तयार झाली. म्हटलं आता मी त्या दिवशी जो ड्रेस घेतला होता तोच ड्रेस घालून बाहेर जाते. खरोखर हा ड्रेस ना एक नंबर आहे. याची प्राइस तर खूपच कमी आहे, पण याची क्वालिटी खूप छान आहे. हा दुपट्टा पण खूप मस्त आणि मऊ आहे आणि ड्रेसही त्याचा कपडाही खूप छान आहे, अस्तर आहे, एकदम व्यवस्थित आहे आणि 300 रुपयाला काय येतं हल्ली नाहीतरी. मग हा छानसा ड्रेस घालून अशी सुंदरशी तयारी केली. एकदम सिंपल आहे आणि मेकअपसाठी मी लवकरच कुठले ना कुठले प्रोडक्ट शेअर करणार आहे. स्किन केअरही करणार आहे मी लवकरच चालू, कारण आता माझा बर्थडे आलेला आहे आणि मी तिसीच्या घरात जवळपास पोहोचली आहे. त्यामुळे माझं स्किन मला आता उत्तर देईलच लवकर. ज्या पद्धतीने माझे केस मला हल्ली सध्या खूप टेन्शन देतात, त्याच पद्धतीने माझ्या स्किनचेही प्रॉब्लेम सुरू होण्या अगोदरच मी आता स्किन केअरही करायला सुरुवात करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी तयार झाली आहे आणि आम्ही निघालेलो आहेत बाहेर फिरायला. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.